सायली रमेश वांजळे, वय वर्ष 22। दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या म्हणूनच आजपर्यंत तिची ओळख। मात्र सायलीने आता आपली नवी ओळख निर्माण केली आहे, ती नगरसेविका होऊन। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये जवळपास 14,000 मतांनी ती निवडून आली आणि महापालिकेला नगरसेविका म्हणून अजून एक तरुण चेहरा मिळाला। तिने प्रशासकीय अधिकारी बनावं अशी खरं तर रमेश वांजळे यांची इच्छा होती। सायलीनं पॉलिटिकल सायन्समध्ये MA केलंय। वडिलांचा आदर्श ठेवूनच राजकारणात पुढे जाणार असल्याचं ती सांगते। राजकारणात येण्याची अशी इच्छा तर नव्हती माझी, कधीच नव्हती। माझी आधीपासून माझ्या मम्मीची शाळा आहे, ती शाळेचं मॅनेजमेंटचं मी बघायचं। सिच्युएशन आली त्यानुसार आम्ही दुर्दैवानं, आमचा पप्पा नव्हते म्हणून मग दुर्दैवानं जशी सिच्युएशन आली तशी मी हँडल केली, म्हणून मी राजकारणात आले। पक्ष न बघता प्रत्येक व्यक्तीच्या पाया पडणे ते मी नक्कीच आत्मसात करणार आणि अजूनपर्यंत मी तेच करत आलेले की कोणी पण असू दे बाबा, पहिले नमस्ते करणार, हात पाय पडणार, बाकी मग गोष्टी नंतर तुमच्या। नगरसेविका म्हणून पुढच्या 5 वर्षात जनतेसाठी शिक्षण, रोजगार, झोपडपट्टी विकास यांसारख्या गोष्टींवर सायली लक्ष केंद्रित करणार आहे। पहिले लहान मुलांसाठी कॉर्नर स्कूल, की जी मुलं असतात अशी की रस्त्यावर जी फिरतायत बाबा, काहीच काम नाही, पैसे मागतात, त्यांच्यासाठी मी कॉर्नर स्कूलचं एक माझ्या डोक्यात आहे। रामनगर ती एक अख्ख्या झोपडपट्टींमधली एक, पुण्यातल्या झोपडपट्टीमधली एक झोपडपट्टी। तर धारावी झोपडपट्टीचा मुंबईतल्या जसा त्याच ठिकाणी राहून कसा पुनर्विकास झाला आहे, तर तसाच सेम पुनर्विकास मला रामनगरचा करायचा आहे। लोकप्रतिनिधी म्हणून आपली प्रतिमा आणि व्यक्तिमत्व जपण्यासाठी सायलीनं विशेष मेहनत घेतली। लहानपणापासूनच ओव्हरवेट असल्यानं वजन कमी करण्यासाठी सायलीने विशेष प्रयत्न केले। सायलीनं चक्क 60 किलो वजन घटवलंय। 5 वर्ष लागलेत मला वजन कमी करायला, की 3 महिने वगैरे असं नाही आहे काही। ते 5 वर्षात मी हळूहळू टप्प्याटप्प्याने, माझे सर होते जितू बुरुक म्हणून सर आहेत माझे, त्यांची लाईफ फिटनेस पत्र्याच्या शेडची आमची जिम आहे, त्याच्यात आम्ही दोघांनी मिळून खूप कष्ट केले वजन कमी करण्यासाठी। आणि एक टप्प्याटप्प्याने त्यांचं पण गायडन्स मला वेळोवेळी, अजून पण मी फोन केला तरी ते सांगतात मला, बाळा आता असं कर तसं कर। त्यांनी स्वतःचा खूप चांगल्या प्रकारे मेकओव्हर केलेला आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पण माझं मेकओव्हर केलेलं आहे। सायलीला जरी हे यश मिळालं असलं तरी तिच्या कुटुंबाला तिच्या यशाबाबत आधीपासूनच खात्री होती। तिच्या बाबांनी लोकांची, जनतेची चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे आणि चांगल्या लोकांची कामं केलेली आहेत मतदारसंघामध्ये, तर त्यांच्या नावाप्रमाणेच तिने सुद्धा नाव कमवलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे। लोकांचे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे तिने ते जनतेची सेवा केली पाहिजे असं माझे तिच्याकडनं अपेक्षा आहेत। पुणे महापालिकेमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादीची सत्ता होती, आता मात्र भाजपचा झेंडा पालिकेवर फडकलाय। मात्र मोदी लाटेमध्येही आपलं अस्तित्व सिद्ध केलेले नवनिर्वाचित नगरसेवक तसे विरळच। मात्र रक्तातच राजकारण असलेल्या सायलीनं मात्र या लाटेतही आपले पाय घट्ट रोवले। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।